अहो, झोप काय, मेल्यावर आरामात झोपायचंच आहे. किंवा झोप म्हणजे ना वेळेचा फक्त अपव्यय आहे. अशी वाक्य आपण कितीतरी वेळा ऐकतो नाही का? किंबहुना कधीकधी आपण स्वतःच म्हणतो. पण यात खरंच तथ्य आहे का? चला, आज आपण हेच जाणून घेऊया. आज आपण एका भन्नाट विषयावर बोलणार आहोत. आपला मेंदू रात्री खरंच झाडू पोछा करतो का? आणि झोप झोप ही आपल्यासाठी एखादी लक्झरी आहे की आपल्या मेंदूसाठी एक अत्यावश्यक सर्व्हिसिंग? कधी विचार केलाय का की रात्री उशिरापर्यंत नेटफ्लिक्स बघून किंवा ऑफिसची डेडलाईन पूर्ण करण्याच्या नादात आपण नकळतपणे आपल्याच मेंदूचं किती मोठं नुकसान करतोय? हा विचार ना आजकाल खूप लोकांच्या मनात अगदी घर करून बसलाय. या धावपळीच्या आयुष्यात कामाच्या आणि मनोरंजनाच्या गडबडीत आपण झोपेला सगळ्यात शेवटचं प्राधान्य देतो. पण इथेच तर आपण एक खूप मोठी चूक करतोय. पण एक मिनिट थांबा. जर तुम्हाला कोणी सांगितलं की झोप हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचा मेंदू स्वतःची सगळ्यात महत्त्वाची साफसफाई करतो, तर कधी विचार केलाय की ज्या दिवशी आपली झोप पूर्ण होत नाही त्या दिवशी डोकं असं जड का वाटतं, उगाच चिडचिड का होते? याचं कारण एकच आहे, तुमच्या मेंदूची आदल्या रात्री साफसफाई झालेली नसते. हो, हे 100% खरंय. जेव्हा आपण झोपलेले असतो तेव्हा आपला मेंदू काही सुट्टीवर नसतो. उलट तो दिवसभराचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे झाडू पोछा करण्याचं काम करत असतो. चला तर मग यामागचं सायन्स काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, आपल्या पूर्ण शरीरातली घाण बाहेर काढायला जशी एक लिम्फॅटिक सिस्टीम असते, अगदी तशीच आपल्या मेंदूची स्वतःची एक स्पेशल गटार व्यवस्था म्हणजे ड्रेनेज सिस्टीम आहे. या सिस्टमला ग्लिम्फॅटिक सिस्टीम असं म्हणतात. हिचं काम काय? तर दिवसभरात मेंदूत तयार झालेला सगळ्या विषारी कचरा बाहेर काढणं. पण यात एक खूप मोठी अट आहे. हे साफसफाईचं काम फक्त आणि फक्त तेव्हाच होतं जेव्हा आपण गाढ झोपेत असतो. तर मग ही जादुई प्रक्रिया नक्की चालते तरी कशी? बघा, जेव्हा आपण गाढ झोपेत जातो ना तेव्हा आपल्या मेंदूच्या पेशी स्वतःला आकुसून घेतात. त्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये मस्त जागा तयार होते. मग मेंदूतला एक खास द्रव ज्याला CSF म्हणतात तो या जागेतून वेगाने वाहू लागतो आणि दिवसभरात साचलेला सगळा विषारी कचरा आणि नको असलेले प्रोटीन्स अक्षरशः फ्लश करून बाहेर फेकतो. म्हणजे जणू काही रात्रीच्या वेळी आपल्या मेंदूत एक हाय प्रेशर क्लिनिंग सुरू असतं आणि मग सकाळी आपला मेंदू पूर्णपणे सर्व्हिस होऊन एकदम फ्रेश दुसऱ्या दिवसासाठी तयार होतो. पण लक्षात ठेवा, ही अत्यंत महत्त्वाची साफसफाई फक्त गाढ झोपेतच होऊ शकते, दुसरं काहीही करून नाही. पण काय होतं जेव्हा आपण ही साफसफाईची प्रक्रियाच टाळतो? म्हणजे जेव्हा आपण पुरेशी झोपच घेत नाही, तेव्हा त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात याचा कधी विचार केलाय? हे धोके काही हवेतले नाहीयेत बरं का. यावर जगभरात आणि आपल्या भारतातही ठोस वैज्ञानिक संशोधन झालेलं आहे. 2013 मध्ये डॉक्टर मायकेल नेदरगार्ड यांच्या टीमनेच या ग्लिम्फॅटिक सिस्टमचा शोध लावला. त्यांनी हे सिद्ध केलं की जेव्हा आपण झोपत नाही तेव्हा मेंदूत ॲमिलॉइड बीटा नावाचा विषारी कचरा साठून राहतो. हा कचरा हळूहळू मेंदूच्या पेशींना मारायला लागतो आणि हाच कचरा पुढे जाऊन अल्झायमर आणि डिमेन्शिया सारख्या गंभीर आजारांचं मुख्य कारण ठरू शकतो. आणि आपल्या भारताचा संदर्भ तर अजूनच चिंता वाढवणारा आहे. लॅसी म्हणजेच लॉंगिट्युडनल एजिंग स्टडी इन इंडियाच्या रिपोर्टनुसार आपल्या देशातले लाखो ज्येष्ठ नागरिक आज डिमेन्शियाने त्रस्त आहेत. आणि तज्ज्ञांच्या मते याचं एक मोठं मूळ त्यांच्या तरुणपणीच्या अपुऱ्या झोपेच्या सवयींमध्ये असू शकतं. आपल्या आधुनिक जीवनशैलीने तर या समस्येत आणखी भर टाकलीय. रात्री उशिरापर्यंत काम करणं, एकामागोमाग एक वेबसिरीज बघणं किंवा झोपण्याऐवजी सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत बसणं. याला मानसशास्त्रात एक भारी शब्द आहे, रिव्हेंज बेडटाईम प्रोक्रॅस्टिनेशन. म्हणजे काय? तर दिवसभरात स्वतःसाठी वेळ मिळत नाही म्हणून आपण रात्री झोपेचा वेळ चोरून तो मिळवायचा प्रयत्न करतो. या सगळ्या सवयींमुळे आणि रात्री उशिरा जेवल्यामुळे आपल्या मेंदूची ही नैसर्गिक साफसफाईची प्रक्रिया पूर्णपणे कोलमडून पडली आहे. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे झोपेचं हे महत्त्व जे आज मॉडर्न सायन्स आपल्याला पुराव्यानिशी सांगतंय, ते आपल्या आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वीच ओळखलं होतं. आयुर्वेदामध्ये निद्रा म्हणजे झोपेला आहार आणि ब्रह्मचर्यासोबत आरोग्याच्या 3 मुख्य स्तंभांपैकी एक मानलं गेलंय. तर मग आता प्रश्न उरतो की आपल्या मेंदूला कचरापेटी बनण्यापासून वाचवायचं कसं? यावर काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. चला, मेंदूच्या योग्य सर्व्हिसिंगसाठी काही एकदम सोप्या टिप्स पाहूया. आपल्या मेंदूला सर्वोत्तम सर्व्हिसिंग मिळवून देण्यासाठी फक्त या 3 सोप्या गोष्टी आपल्या रात्रीच्या रुटीनचा भाग बनवायच्या आहेत. 1. झोपेची वेळ ठरवून टाका.
मेंदूच्या साफसफाईसाठी कमीत कमी 7 ते 8 तासांची सलग झोप खूप गरजेची आहे. 2. झोपण्याची स्थिती योग्य ठेवा. आणि 3. झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी पिणं टाळा. संशोधनात तर असं स्पष्टपणे दिसलंय की पाठीवर किंवा पोटावर झोपण्यापेक्षा कुशीवर झोपल्याने मेंदूची साफसफाई जास्त वेगाने आणि जास्त प्रभावीपणे होते. आपल्याकडे पण म्हणतात ना की डाव्या कुशीवर झोपलेलं चांगलं. बघा, त्याला आता वैज्ञानिक आधारही मिळाला आहे. जसं गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर नाही केली तर तिचं इंजिन खराब होतं, अगदी तसंच आपल्या मेंदूचं आहे. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, झोप ही चैन किंवा लक्झरी नाही, तर ती आपल्या मेंदूला दुसऱ्या दिवसासाठी तयार करणारी एक अत्यंत महत्त्वाची जैविक गरज आहे. त्यामुळे आज रात्री मोबाईल बाजूला ठेवा आणि आपल्या मेंदूला त्याची ड्युटी करू द्या. आणि जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आपण रोज किती तास झोपतो? 4 तास, 6 तास की पूर्ण 8 तास? यावर आज रात्री झोपण्यापूर्वी अगदी प्रामाणिकपणे विचार करा. मनाचे खेळ या सदरांतर्गत आम्ही असेच माहितीपूर्ण विषय तुमच्यासाठी घेऊन येत राहू. याबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क साधा. डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ, परीस फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम सादर करण्यात आला. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.